नमस्कार, मी डॉक्टर जगन्नाथ पाटील, दैनिक आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी एक आवाहन केलं की सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये आणि एकूणच जागतिक परिस्थिती आहे, त्या परिस्थितीमध्ये आपल्या देशातल्या लोकांनी काही सूचना त्यांच्या पालन कराव्यात असं एक त्यांचं आवाहन आहे. त्यातलं पहिलं आवाहन आहे, सोने खरेदी करू नका, म्हणजे जास्त खरेदी करू नका, इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये करू नका, पेट्रोल डिझेलची बचत करा वगैरे अशा काही सूचना केल्या. आणि देशातले काही विरोधक जे सर्व निवडणुकीमध्ये पराभूत होतात, जनतेचंही समर्थन नाही आणि सातत्यानं देशात कसं वातावरण कलुषित होईल, वातावरण बिघडेल याची काळजी घेणारी काही मंडळी त्यांनी अवांतर टीका करायला चालू केली. आता देशाच्या पंतप्रधानांनी जे आवाहन केलं ते आजचं नाही आहे. अगदी महात्मा गांधींच्या काळामध्ये त्यांनी पहिले भारतीय जनतेला आवाहन केलं, स्वदेशी वापरा. आणि प्रचंड म्हणजे भारतातला कापूस परदेशात नेऊन तिथं तयार करून कपडा आणायचा आणि मँचेस्टरकडून आणायचा. तर ते सांगितलं की तुम्ही परदेशी कपडे वापरूच नका, परदेशी कपड्याची होळी केली, स्वदेशी वापरा म्हणून सांगितलं आणि एक अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न केला. सुभाषचंद्र बोसने आवाहन केलं, तुम मुझे खून देऊ मैं तुम्हें आझादी दूंगा. तर अशाच पद्धतीनं वेळोवेळी म्हणजे लालबहादूर शास्त्रीने 1965च्या काळामध्ये भारत पाक युद्धामध्ये अन्नटंचाई असताना चक्क एक वेळ उपवास करायचं आवाहन केलं आणि कोट्यावधी जनतेनं त्यांचं ते आवाहन पाळलं. लालबहादूर शास्त्रीजींच्या काळानंतर इंदिराजींनी 1993ला तेलाची टंचाई असताना असंच आवाहन केलं होतं, पेट्रोल बचत करा, आयात कमी करायची आपल्याला. मोरारजींनी आर्थिक कारभार काटकसरीत करण्यासाठी सरकारी प्रशासनाच्या लोकांना आवाहन केलं, काटकसरीत काम करा म्हणून जनतेला आवाहन केलं. राजीव गांधीच्या काळामध्ये त्यांनी नवीन तंत्रज्ञान आणल्यानंतर जनतेला असं आवाहन केलं की तुम्ही सगळं नवीन तंत्रज्ञानाचा वापर करा. संगणकाचं युग आणलं त्यांनी, संगणकाचा वापर करा. PV नरसिंहरावच्या काळात आर्थिक सुधारणा केल्या त्यांनी आणि त्या आर्थिक सुधारणाच्या काळामध्ये गॅट आला, डंकेल आला आणि ते जनतेला ते आवाहन केलं त्यांनी की आपल्याला या कशा सुधारणा केल्यानंतर आपल्याला काय परिस्थिती होईल आणि जनतेने तंतोतंत पालन केलं. अटलजींनी कारगिलच्या युद्धामध्ये रक्त देण्याबद्दल आवाहन केलं, त्याग करण्याबद्दल आवाहन केलं. मनमोहनजींनी अर्थव्यवस्था कशी डबघाईला आली होती त्या काळामध्ये खर्चावर नियंत्रण आणण्यापासून सगळ्या गोष्टीचं आवाहन केलं. सध्याच्या पंतप्रधानांनी 2014च्या नंतर पहिलं आवाहन केलं होतं, गॅसवर सबसिडी सोडा. ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांनी गॅसवर सबसिडी सोडायची आणि अक्षरशः करोडो लोकांनी गॅसवरची सबसिडी सोडली की ज्याचा फायदा सरकारला झाला. पेट्रोल डिझेलच्या बाबतीत 2014च्या नंतर पेट्रोल डिझेलच्या बाबतीत ते वेळोवेळी आवाहन करत आहेत की आपल्याला सोलारची वाहनं वापरायची आहेत, आपल्याला इलेक्ट्रिक वाहनं आपल्याला वापरायची आहेत. 2016ला नोटाबंदी केल्यानंतर त्यांनी डिजिटल व्यवहारावर भर द्यायचं सांगितलं. नोटाबंदी केल्यानंतर मॅक्झिमम आव्हान त्यांनी जास्तीत जास्त असं आवाहन केलं की डिजिटल अर्थव्यवस्था आपल्याला वापरायची आहे की ज्याच्यामुळं परदेशी लोकांना संधी मिळता कामा नये खोट्या नोटा चलनामध्ये आणण्याची. रोख व्यवहार करू नका. आणि गंमत अशी की डिजिटलचं आज युग झालं. अगदी 100-200 रुपये 50 रुपयापासून रिक्षा टॅक्सीवर सुद्धा आपण डिजिटल व्यवहार करू लागलो. 2020च्या काळात कोरोनामध्ये असंच आवाहन करण्यात आलं, सगळ्यांनी लस घ्यावीत, सगळ्यांनी मास्क वापरावेत, जास्तीत जास्त बाहेर पडू नये. लोकांनी त्याचं तंतोतंत पालन केलं आणि त्या काळामध्ये 2020ला कोरोनामधून आपण बाहेर पडलो. 2022ला सोलारवर प्रचंड सबसिडी देऊन जास्तीत जास्त ऊर्जा सोलारच्या माध्यमातून निर्माण करण्याची सरकारने आवाहन केलं. तर अशा पद्धतीचे आवाहन करत असताना ते विरोधक लोक टीका करताना बघा, आता पेट्रोल, रशिया युक्रेनचं युद्ध चालू आहे, अमेरिका इराणचं युद्ध चालू आहे, पेट्रोल जगात दर वाढत चालले आहे सगळीकडं आणि वेगळ्या वेगळ्या बंदरातून जे तेलवाहू जहाजं आहेत त्यांना अडवण्यात यायलं आहे. आणि अशा काळामध्ये तेलाची टंचाई झाल्यानंतर आपण त्याची काटकसर करा असं जर प्राईम मिनिस्टरने सांगितलं तर त्याच्यावर टीका करणाऱ्या लोकांचं जे टीका आहे ते अतिशय अव्यवहार्य आहे, देशद्रोहीपणा आहे आणि समाजकंटकपणा आहे.
एवढंच मी या ठिकाणी सांगतो. देशाच्या पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाचा जनतेने जास्तीत जास्त स्वीकार करावा, पाठिंबा द्यावा. मी डॉक्टर जगन्नाथ पाटील, आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये. आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.